Cancer Healer Center, a new beginning. ब्रह्मदेव जरी आले तरी 5 वर्ष सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट मंत्री. रावल यांनी प्रतिभाताई पाटलांचीही जमीन लाटली. सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार, संजय राऊतांचा इशारा. माजी आमदार अनिल गोटेंची मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात तक्रार. रावल यांनी शासनाची 2,65,00,000 फसवणूक केल्याचा आरोप. बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार. पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य. सुळेंचा रोख नक्की कुणाकडे? चर्चांना उधाण. येत्या काळात कुणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल. हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, आमचे सगळे मंत्री सक्षम. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींसह नितेश राणेंची प्रतिक्रिया. आणखी 7 ते 8 मंत्र्यांचा बळी जाणार, त्यासाठी भाजपचेच काही लोक आम्हाला माहिती पुरवत आहेत. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. तर 4 ते 5 मंत्र्यांची राजकीय विकेट जाणार, रोहित पवारांचाही दावा. बरं झालं पक्ष फुटला. 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवू शकतो अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य. सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका. इथे फक्त छत्रपती शिवरायांचेच महिमा मंडन होणार. औरंगजेबाचं उदात्तीकरण नाही, मात्र कबरीला पुरातत्व विभागाने 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यामुळे सरकारलाही ते देणं अनिवार्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेची आंदोलनं, तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापूरमध्ये बजरंग दलही रस्त्यावर. महाराष्ट्रातून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून टाका, पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपच्या टी राजा यांचं वक्तव्य. सण उत्सवात द्वेष पसरवण्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून काम. औरंगजेबाच्या कबरी विरोधातील आंदोलनानंतर वडेट्टीवारांचा निशाणा, तर कबरीभोवती सध्या केंद्राचा पोलीस दल, राऊतांचा आरोप. राज्यात कांदा, सोयाबीन, कापसाचे प्रश्न महत्वाचे की औरंगजेबाची कबर? सत्ताधारी आमदार अमोल मिटकरींचा सरकारला सवाल. लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार, मात्र बंद करणार नाही. 5 वर्षांचा जाहीरनामा असतो, महिलांना 2100 देणार. अर्थमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती. बीडमधील आणखी एका मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे लोखंडी रॉडने हल्ला, 3घांच्या विरोधात गुन्हा दाखल. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी उमेदवार, तर राष्ट्रवादीकडून संजय खोडकेनं उमेदवारी जाहीर. भिवंडीमध्ये शिवरायांच्या मंदिराचं उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरामध्ये आरती. मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च. राज्यभरात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी. विलेपार्लेमध्ये उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन, तर दादरच्या शिवाजी पार्कमधील सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित. Cancer Healer Center, a new beginning.